सिंपल प्रेझेंट टेन्सचे काही सेंटेन्स बघणार आहोत। सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला माहिती आहे की सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। ओके, आता पहिलं सेंटेन्स बघूया की माझे वडील रोज जिमला जातात। आता ह्याच्यामध्ये वर्ब काय आहे की कुठली क्रिया चालली आहे, म्हणजे ते वर्ब झालं तर जातात, म्हणजे वर्ब म्हणजे जातात। ओके, कोण जातं तर माझे वडील। ओके, हे झालं सब्जेक्ट आणि जातात काय कुठे कशासाठी तर मग ते जिमला जातात, हे झालं ऑब्जेक्ट। ओके, मग माझे वडील आहे म्हणून आपण त्यांना सब्जेक्ट यूज करणार माय फादर, आणि जातात म्हणून गोज। तर गोज का आता आपल्याला माहिती आहे की समजा ही शी किंवा इट असेल किंवा नेम असेल तर क्रियापदाला एस किंवा ई एस लागतात। मग इथे ई एस लागलं आहे, गोज टू जिम एव्हरी डे, हे पहिलं सेंटेन्स झालं। ते नेक्स्ट आहे तिला क्रिकेट खेळायला आवडतं। आता ह्याच्यामध्ये वर्ब सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे। ह्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे तिला म्हणजे शी, आणि आता वर्ब काय खेळणं प्ले। आता इथे दोन वर्ब आलेले आहेत लव अँड प्ले, तर आपण बेसिकली पहिलं घेणार आहोत, आवडते हे घेणार आहोत। लव, तिला क्रिकेट खेळायला आवडते, सो शी नंतर येणार लव्ज टू प्ले क्रिकेट, म्हणजे मेन काय आलं आहे की आवडते, काय आवडते तर क्रिकेट खेळायला आवडते, म्हणून आपण लव्ज हे क्रियापद यूज केलं। ओके, शी लव्ज टू प्ले क्रिकेट। आता ती इंग्रजी बोलते। आता बोलणे हे क्रियापद झालं तर मग स्पीक आलं। आता ती हे सब्जेक्ट आहे तर ती म्हटलं शी, आणि आता आपल्यामध्ये ही शी इट असेल तर एस लागतं, तर शी स्पीक इंग्लिश। ओके, आता नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही प्रत्येक रविवारी मार्केटला जातो। आम्ही मीन्स वी, हे झालं सब्जेक्ट, आणि वर्ब आहे की जातो, तर कुठे जातो तर मार्केटला जातो। ओके, सो वी गो टू मार्केट एव्हरी संडे, हे ते सेंटेन्स झालं। आम्ही फास्ट स्टोरी सांगतो, आम्ही म्हणजे परत वी, सांगतो म्हणजे हे क्रियापद झालं, टेलमध्ये येतं तर सेंटेन्स आहे ना वी टेल स्टोरी व्हेरी फास्ट। ते नेक्स्ट सेंटेन्स आहे माझी बहीण पुण्यात राहते लिव्ज हे क्रियापद झालं, कोण राहते तर माझी बहीण हे सब्जेक्ट झालं, ऑब्जेक्ट काय आहे तर कुठे राहते, कोण काय तर पुण्यात, माय सिस्टर लिव्ज इन पुणे। ओके, ती शाळेत जाते। आता शी गोज टू स्कूल, हे त्याचं सेंटेन्स झालं। ओके, तर नेक्स्ट सेंटेन्स आहे ती केक बनवते हे क्रियापद आहे, तर शी मेक्स केक, ई एस का लागला, परत एकदा ई शी इट असेल तर वर्बला ई किंवा ई एस लागतो। ओके, आता मी कुत्र्याला घाबरतो हे क्रियापद झालं फिअर, आणि कोण घाबरतं तर आम्ही, हे सब्जेक्ट झालं, तर ऑब्जेक्ट येणार की डॉग, सो वी फिअर डॉग। ओके, हे सेंटेन्स झालं सब्जेक्ट नंतर वर्ब प्लस ऑब्जेक्ट। ओके, मला गोड पदार्थ आवडतात लाईक हे क्रियापद झालं, कोणाला तर मग कोण तर मला, म्हणजे ते झालं सब्जेक्ट, काय तर गोड पदार्थ ऑब्जेक्ट। ओके, तर मग आय हे झालं सब्जेक्ट, मला मीन्स आय लाईक स्वीट डिश। आता इथे जर तिला आवडतात असतं तर शी लाईक्स स्वीट डिश असं आलं असतं। ओके, देन नेक्स्ट आहे ती सेल्फी घेते, ती आहे तर शी टेक्स सेल्फीज, टेक्स कारण ई एस लागलं कारण ती व तो आला आहे। ओके, मी प्रत्येक रविवारी केक खाते, सो मी आय ईट केक एव्हरी संडे, खाणं आलं आहे त्यामुळे ईट, आणि काय खाते केक तर एव्हरी संडे। ती लहान बाळासारखी रडते, शी क्रायज लाईक अ स्मॉल बेबी, हे त्याचं सेंटेन्स झालं। ओके, देन नेक्स्ट मी रोज अभ्यास करते, आय स्टडी एव्हरी डे और रेग्युलरली असं येऊ शकतं। नेक्स्ट मला फ्रूट आवडतात, आय लाईक फ्रूट। रमा रोज टाइम्स ऑफ इंडिया वाचते, रमा रीड टाइम्स ऑफ इंडिया डेली। ओके, हे सगळे झाले सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स।